आता आलो आहे बाणगंगा तीर्थ कुरुक्षेत्र या ठिकाणी, ज्या ठिकाणी अर्जुनाने बाण मारून भीष्माचार्याच्या पाणी पिण्याची व्यवस्था केली होती आणि अर्जुनाच्या बाणामुळे निर्माण झालेलं तीर्थ, निर्माण झालेली गंगा म्हणून याला बाणगंगा असं म्हटलेलं आहे। बाणगंगा तीर्थ कुरुक्षेत्र हरियाणा आहे बाणगंगा तीर्थाचं प्रवेशद्वार, महाभारत युद्धभूमी प्रवेशद्वार आणि भीष्म पितामहाचं या ठिकाणी मंदिर आहे। अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे। हे आहे बाणगंगा तीर्थ आणि ज्या ठिकाणी अर्जुनाने बाण मारून भीष्माचार्यासाठी पाण्याची व्यवस्था केली ते आहे बाणगंगा तीर्थ। भीष्माचार्य उतारणापर्यंत बाणावर पडून होते आणि तहान लागली, पाणी दुसरं कोणतं पिणार नव्हते, फक्त अर्जुनाने बाण मारून ज्या ठिकाणी पाण्याची धार बाहेर आली ते हे बाणगंगा तीर्थ। हे आहे बाणगंगा तीर्थ, कुरुक्षेत्र येथे असलेलं बाणगंगा तीर्थ। आता बाणगंगा तीर्थाची माहिती मी सांगतो। भीष्माचार्य हे कौरव सेनेचे पहिले सेनापती। 10 दिवस युद्ध चाललं तर 18 दिवसापैकी 10 दिवस भीष्माचार्य हे सेनापती होते, पण त्यावेळेस दक्षिणायन चालू होतं आणि भीष्माचार्य हे इच्छा मृत्यू त्यांना हे वरदान होतं। त्यांची जेव्हा इच्छा होईल तेव्हा ते मरण त्यांना येत होतं। तेव्हा भीष्माचार्यांनी सांगितलं की मी उत्तरायणामध्येच जीव सोडणार आहे। मग युद्ध चालू असताना भीष्माचार्याच्या अंगामध्ये जेवढे बाण लागले होते त्या बाणाच्या शयेवर भीष्माचार्य रणांगणाच्या बाजूला पडून होते आणि युद्ध संपल्याच्या नंतर जेव्हा दक्षिणायन संपून उत्तरायण लागलं त्यावेळेस मग सगळे कृष्ण पांडव सर्व युद्ध संपल्याच्या नंतर भीष्माचार्यांना भेटायला गेले। भेटायला गेल्याच्या नंतर भीष्माचार्यांनी सांगितलं मला तहान लागलेले, पण पाणी मी दुसऱ्याच्या कोणाच्या हातचं पिणार नाही। तर मग तेव्हा अर्जुनाने या ठिकाणी बाण मारला आणि त्या बाणाच्या आघातानं इथून पाण्याची धार बाहेर आली आणि ती सरळ भीष्माचार्याच्या तोंडामध्ये पडली आणि त्यांची तहान भागली। तेच हे आहे बाणगंगा तीर्थ। अशा अनेक कथा महाभारतामधल्या आहेत आणि ते जे महाभारत आहे ते जवळपास संपूर्ण याच भूमीमध्ये युद्ध मैदानामध्ये सर्व घटना घडलेल्या आहेत। अल्पशी माहिती मी देण्याचा प्रयत्न आपल्याला केलेला आहे। तर आता बाणगंगा तीर्थामध्ये आलो आणि हे 5000 वर्षापूर्वी तयार झालेलं भीष्माचार्याची तहान भागवण्यासाठी अर्जुनाने जो बाण मारला त्या बाणानं निर्माण झालेलं तीर्थ, म्हणून याला बाणगंगा, ही गंगा निर्माण झाली म्हणून त्याला गंगेला बाणामुळे झाली म्हणून बाणगंगा असं म्हटलेलं आहे। मागे आपल्याला भीष्माचार्याची पडलेली बाणावाच्या शयेवर पडलेली मूर्ती दिसते आणि अर्जुन बाण मारताना अतिशय सुंदर अशी प्रतिमा या ठिकाणी बनवलेली आहे, ती सुद्धा सगळ्यांनी पाहिली। आता जाऊन जर तीर्थ घ्यायचं असेल तर घ्या आणि पुढच्या प्रवासाला चला। कृष्ण भगवान की जय। चला बाणगंगा तीर्थाचं दर्शन झालं सगळ्याचं। चला 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 हनुमान। बाणाच्या शहर पडलेली अर्जुनाच्या हातानं बाण मारताना अर्जुन या ठिकाणी दिसत आहे। असं आहे बाणगंगा तीर्थ। या बाणगंगा तीर्थामध्ये जाऊन त्यांनी तीर्थ घेतलं आणि या बाणगंगा तीर्थाचा संपूर्ण व्हिडिओ मी या माध्यमातून आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। जर व्हिडिओ आवडला तर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा। अतिशय सुंदर मंदिर आहेत या ठिकाणी बाणगंगा तीर्थाच्या ठिकाणी आणि बाणगंगा तीर्थ अजूनही अतिशय सुंदर तलाव आहे। लाल दगडामध्ये संपूर्ण या तलावाचं, या तीर्थाचं बांधकाम केलेलं आहे। पायऱ्या अतिशय सुंदर असे बांधलेले आहेत।
बाणाच्या शय्येवर असलेली भीष्माचार्याची मूर्ती आणि अर्जुन आपल्या धनुष्याने बाण मारत असताना अतिशय सुंदर मूर्ती आहे. या ठिकाणी अतिशय सुंदर सुंदर मंदिर या परिसरामध्ये आहेत आणि हे बघा मागे दिसणारं अतिशय सुंदर असं मंदिर सुद्धा आहे. बाजूला मी तुम्हाला तीर्थ दाखवलं, बाणगंगा तीर्थ, आणि मागे मंदिर आहे. चला चला आता हे सगळे भक्त दर्शन करून आलेले आहेत. आता पुढच्या मंदिरामध्ये म्हणजे ब्रह्मसरोवराकडे आता जायचं. चला, धन्यवाद.